या लक्षवेधीच्या उत्तरामध्ये एक ग्रंथा एवढं लिहिलं गेलंय, एक ग्रंथ लिहिलाय, किती पानाचा आहे, 5-6 पानांचा लिहिलेला आहे. त्याच्यामुळे नेमका प्रश्न कुठला, उत्तरं कुठली, ठीक आहे. राजेश राठोड यांनी फार एकदम अगदी त्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, पण याच्यामध्ये एका प्रश्नाचं उत्तर अजून आलेलं नाही आहे की मागच्या वेळेला हिवाळी अधिवेशनामध्ये हा चौकशी अहवाल आला की 50 बोगस जात प्रमाणपत्र दिली गेली. या समाजाचं सगळ्यात मोठं दुःख काय, जे मूळ बंजारा समाजाचे लोक आहेत, या लोकांना कमी प्रमाणपत्र मिळतात आणि बोगस लोकांना जास्त मिळतात. याचा चौकशी अहवाल आला. या चौकशी अहवालामध्ये 2 तुम्ही अधिकारी निलंबित केले, परंतु याच्यातला जो मेन मोरक्या आहे मनोज मेरट नावाचा, हा गेले 10 वर्ष फक्त बुलढाण्यामध्ये बसलेला आहे. गेले 10 वर्ष बुलढाणा, तुमच्याकडे काय बदलीचे आदेश बिदे, बदलीचे काय नियम बियम आहेत की नाहीत? बदलीच्या नियमामध्ये हा माणूस बुलढाण्याच्या बाहेर गेलेलाच नाहीये. कधी सामाजिक न्यायाला, कधी जिल्हा परिषदला, जिल्हा परिषद मधला व्हॅलिडिटीला, म्हणजे बुलढाणा सोडून हा माणूस कुठे बाहेर जात नाहीये. माझी स्पेसिफिक मागणी आहे की ह्या माणसाचा बोगस जात प्रमाणपत्र देण्यामध्ये असलेला सहभाग हा चौकशीमध्ये सिद्ध झालेला आहे, तरी त्याच्यावरती कुठलीही कारवाई झालेली नाही आहे. आणि त्याच्या ह्या ज्या 10 वर्षाच्या ज्या कारभाराचा तो फक्त बुलढाण्यामध्येच कसा राहिला, याची आपण वरिष्ठ एखाद्या सनदी अधिकाऱ्याच्या माध्यमातून चौकशी लावून, हा जर 10 वर्ष फक्त तिथेच असेल, या बोगस जात प्रमाणपत्र देण्यामध्ये त्यांचा सहभाग असेल नाही किंवा आहेच, आपण त्याच्यावरती काय कारवाई करणार. सभापती महोदय, मान्य सदस्य साहेबांनी जो विषय मांडला आहे असा आहे की तो अधिकारी बेसिकली सामाजिक न्याय विभागाचा अधिकारी आहे, आमच्या डिपार्टमेंटचा नाही आहे. पण त्याच्यावर ऑलरेडी सामाजिक न्याय विभागाने कारवाई केलेली आहे. पण नसेल तर मी एक काय बोलतो ऐका ना. त्याच्यामध्ये जात प्रमाणपत्र हा देखील एक मूळ विषय आहे त्याच्यामधला. आणि मग अशा वेळेला आपण एक मंत्री असतो, आपण काय केवळ एका खात्यापुरता संबंधित नाही. त्याला जी काय ॲफिलेटेड खाती असतात एखाद्या लक्षवेधीला, तर त्याची सगळ्याची ऑनस आपल्याकडे असते, आपल्यावरती जबाबदारी असते ती. त्याच्यामुळे ही लक्षवेधी अशी सुटी करता येत नाही. लक्षवेधीचं ब्रीफिंगच घेताना मग 3-4 अधिकाऱ्यांकडनं घ्यावं लागतं. म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की जात प्रमाणपत्रामध्ये स्पेसिफिक प्रश्नालाच उत्तर देतो सर, एक की हा अधिकारी सामाजिक न्याय विभागाचा आहे, त्याच्यावर सामाजिक न्याय विभागाने कारवाई केलेली आहे. पण तरीही मी आमच्या जे IAS डायरेक्टर लेवलच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून त्याची चौकशी करून आणि गरज पडली तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचं आम्ही पूर्णपणे हे करू. मेरट या अधिकाऱ्यावर सामाजिक न्याय विभागाला ऑलरेडी त्यांनी कारवाई केलेली, पण अजूनही असेल तर मी आमच्या IAS अधिकाऱ्याच्या माध्यमातून त्याच्यावर कारवाई करू.